हा शब्द यांनी वापरला होता. त्यामुळे ही काँग्रेसची परंपरा आहे. हे रिजेक्टेड आहे. यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी त्यांना दुसराही कुठला मार्ग नाही. त्यामुळे हे फ्रस्ट्रेशन बाहेर काढतात. सातत्यानं या देशातल्या जनतेनं राहुल गांधी बर यांना नाकारलेलं आहे. राहुल गांधी यांची जी बुद्धी चालत ठीक नाही, आहे. त्याच्यामुळे या देशाच्या ठीक आहे, जनतेने ठीक आहे. नाकारलंय आणि त्याचं फ्रस्ट्रेशन ठीक आहे काढण्याचा नवनाथजी, पण प्रयत्न त्याचबरोबर हे मला इथे नमूद करायचं आहे की रिजेक्टेड माल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अशी विशेषणं लावणं ही जर समोरच्याची संस्कृती असेल तर अशा पद्धतीची विधानं आपल्याकडनं पण होत आहेत आणि तीही समीक्षेखाली आहेत. हे फक्त मी सांगते. सचिनजी बहुतेक एअरपोर्टवरनं आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. सचिनजी. नाही, पहिली गोष्ट अशी की नरेंद्र मोदींनी शिकवावं का या देशाला की राजकीय शिष्टाचार काय असतो. ज्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या बद्दल ज्या पद्धतीची भाषा वापरली होती, रेनकोटमध्ये ते आंघोळ करतायत, किंवा सोनिया गांधीजींना जर्सी गाय म्हणणं, हे कितपत आणि 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणणारे ते नरेंद्र मोदीजी यांना आज राजकीय शिष्टाचाराची गोष्ट भारतीय जनता पक्षाने आणि मोदीजींनी शिकवावी अशी काही गरज नाहीये. वस्तुस्थिती हीच आहे की या देशामध्ये ज्या वेळेला आर्थिक संकट आहे त्यावेळेला हे मेलडी वाटत फिरलेले आहेत, तिथे फिरतायत. ही त्यांची परदेश नीती आहे, ही विदेश नीती आहे त्यांची. या देशामध्ये प्रचंड मोठं महागाईचं संकट येत आहे. आर्थिक फार मोठ्या प्रमाणाचं वादळ निर्माण होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, आता ज्या पद्धतीचे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्यानंतर दुधाचे भाव वाढले. तुमच्या आजच बातमी आहे की 5 रुपयानं ब्रेड महागला. सगळे जे कडधान्य धान्य महागणार आहेत. शेतकऱ्यांची अवस्था आहे की तुम्हाला आज या पावसाळा येतोय आणि तुम्हाला तिथे खतं नाही आहेत या देशामध्ये. सगळा इम्पोर्ट होणार आहे आणि तो इम्पोर्ट वरती बंदी घालतायत हे. आणि म्हणजे ह्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था मोडीत काढून जर हे व्यक्ती संपूर्ण विदेश यात्रा करत असतील तर आणि लोकांना तत्वज्ञान सांगत असतील तर यांना काय म्हणावं. ठीक आहे, आपण नवनाथजींना विचारूया. नवनाथजी. देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाहीये. जेव्हा कुठलंही युद्ध नव्हतं तेव्हा यांचे केंद्रीय अर्थमंत्री सांगत होते की सोनं खरेदी करू नका. या देशात